40+ बेतवडे आयोजित एसके चषक एक दिवसीय स्पर्धा। या स्पर्धेमध्ये तब्बल 10 संघांनी सहभाग नोंदवला आणि त्यातील 8 संघ मात्र बाहेर फेकले गेले आणि फायनल चा सामना दातिवली विपक्ष वाडेघर अशी बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल। गत वर्षीचा जर विचार केला तर हाच वाडेघर संघ मेगा फायनल मध्ये खेळला होता आणि उंबार्डे संघाला परास्त करून गत वर्षी चॅम्पियन ठरला होता। मात्र या वर्षी देखील या स्पर्धेमध्ये मेगा फायनल मध्ये खेळतोय। विजय भोईर यांचं आगमन झाले, साहेबांचं सहर्ष स्वागत। मुळे सामन्याकडे नक्कीच एक चांगली लढत पाहायला मिळेल। एक रोमांच भरा मुकाबला खारडी विपक्ष दातिवली प्रेक्षकांना अनुभवायला मिळाला। मात्र त्या सामन्यामध्ये दातिवली संघाने आपला झेंडा मात्र विजयाचा रोवला आणि मेगा फायनल मध्ये मोठ्या दिमाखात दाखल झाला आणि वाडेघर विपक्ष दातिवली अशी लढत तुमच्या समोर येते। दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असतील। आलेल्या तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं देखील सहर्ष स्वागत। यावेळी मात्र पहिलाच बॉल वाईडिश लॉकांच्या दिशेने अतुल, समोर विजय पाटील चेंडू फील्ड करतील तोपर्यंत सिंगल मात्र इथे कंप्लीट केली गेली आणि सिंगलने या धावफलकाचा श्री गणेशा सुनील मामा चौधरी गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत। राइट मोर द विकेट, राइट राउंड द विकेट अशी गोलंदाजी केली जाते। सुनील मामा चौधरी यावेळी मात्र टॅप करायचा होता। शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू थोडासा मागे सरकतोय आणि वन बाउन्स फील केला जाईल तोपर्यंत सिंगल मात्र इथे तितक्याच वेगात कंप्लीट केली गेली आणि स्ट्राइक मात्र अतुल पाटीलच्या, कारण अतुल पाटील हा पहिल्या सामन्याचा हिरो ठरला होता। मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला होता। 14 चेंडूमध्ये 24 धावांची एक स्फोटक खेळी, विजयी खेळी साकारली होती। तोच अतुल पाटील यावेळी स्ट्राइक एंडला पाहायला मिळतोय। तो दुसऱ्या बाजूला सुनील मामा चौधरींना देखील कमी लेखून चालणार नाही। अनेक वर्षाचा अनुभव सातत्याने या स्पर्धेमध्ये आपलं वर्चस्व दाखवले। तो गोलंदाजीसाठी सज्ज होईल। यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये, शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू मात्र खूप दूर आहे आणि दुसरी धाव देखील इथे तितक्याच वेगात कंप्लीट केली गेली आणि या 2 धावा स्कोर बोर्डवर ऍड केल्या जातील। धावा येत आहेत 4। चांगली सुरुवात, सावध सुरुवात म्हणता येईल। तर याच 2 खेळाडूंनी जर या अगोदरच्या सामन्याचा विचार केला तर शिरीष आणि अतुलने संघाची सुरुवात केली, मात्र शेवट मनोज खंडागलेने चांगला केला आणि आपल्या संघाला मेगा फायनल मध्ये आणून ठेवलं। यावेळी मात्र फुल टॉस बॉल बिडकावून दिला डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या अगदी मधोमध आणि बॉन्ड लाईनच्या बाहेर फरार होईल। दणदणी खणखणीत चौकार। हे चौकाराने मात्र नक्कीच अतुल पूर्णपणे फॉर्म मध्ये असल्याचं सिद्ध करतोय। धावसंख्या 8 वर येऊन ठेपते। चांगली सुरुवात, संध्याकाळचं सत्र। फ्रंट फुटचा वापर, पुढे उडी खेळले तर मात्र खेळाडू झेल खाली पोहोचेल का? आउटफील्ड थोडीशी डीप डाऊन, मात्र 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण केल्या आणि 2 धावेने स्कोर बोर्ड डबल फिगर मध्ये 1010 10 धावा पाहायला मिळतात। चांगली सुरुवात, चेंडू खूप वेळ हवेमध्ये जरूर होता, मात्र इथे जर आउटफील्ड थोडीशी चांगली असती तर नक्कीच हा झेल टिपू शकला असता। क्षेत्ररक्षक मात्र थोडासा अप डाऊन आपल्याला पाहायला मिळतोय या खेळपट्टीवर। गोलंदाज पुन्हा एकदा यावेळी मात्र टॅप केला, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने वेगाने जातोय। आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाही आणि पाहता पाहता बॉन्डच्या बाहेर चौकार। आता मात्र एकच म्हणेन मी अतुल साठी,
ज्या लय मध्ये बॅटिंग करतोय त्या लय मध्ये शेवटपर्यंत मैदानात राहिला तर नक्कीच धावांचा उच्चांक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल। आतापर्यंत पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा जर पाहिल्या तर 14 धावा येत आहेत। म्हणजे चांगली बॅटिंग ऑर्डर पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला मिळाली, कारण सुनील मामा चौधरी यांच्या गोलंदाजीवर 2 चौकार 2 डबल आणि 2 सिंगल अशा धावा पाहायला मिळाल्या। आता मात्र नवीनचा पहिला बॉल स्वतः संघनायक येत आहेत विजय पाटील। गत वर्षीचा मालिकावीराचा पुरस्कार ज्या खेळाडूने स्वीकारला होता तो खेळाडू बॉलिंगला येतोय, गोलंदाजीसाठी सज्ज होतोय। यावेळी राईटम राऊंड गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय। पंचांकडे दाद मागितली, यावेळी स्ट्राईक एंडला असेल प्रकाश। सन्मान देतो चेंडूला हलक्या त्याने सरळ रेषेमध्ये खेळलेत, मात्र 20 चा खेळाडू चेंडू समोर आलाय। परंतु 2 धावा देखील इथे सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्यात आणि 2 धावेने स्कोर बोर्ड पुढे सरकेल 16-16। दातिवली संघाच्या फलंदाजांना 3 चेंडू मध्ये 3 चौकार लगावले तर 500 रुपये, 2 षटकार बॅक टू बॅक लगावले तर 500 रुपये। शांताबाई महादेव खंडागले यांच्या माध्यमातून पारितोषिक आलेलं आहे। यावेळी मात्र टॅप केलाय लॉंग ऑफचा खेळाडू, चेंडू समोर झालाय, थोडासा फंबल जरूर झालाय। 2 धावा देखील मिळतील या बॉलवर, 2 धावेने स्कोर बोर्ड 18। पुढचा बॉल जबरदस्त फटका, मनगडी ताकदीचा वापर, बरोबर पडद्यावर जाऊन आदळतोय षटकार। थँक्यू डीजे। जर दातिवली संघ मेगा फायनल जिंकतील तर नरेश दळवी यांच्याकडनं 1,500 रुपयाचे कॅश प्राइज दिलं जाईल। पुढे सामन्याकडे आता मात्र नक्कीच बॅटचा पेस ओपन केलाय प्रकाशने देखील। आता मात्र लाईन पाहावी लागेल। ओहो, बॅटमॅन आउट, काय घडलं? प्लस वाईट बॉल आहे। थँक्यू। खरं तर जाताना एकटा गेलो होतो, मात्र येताना हजारो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करून चाललो असं काही सांगून जातो। बॅटमॅन अतुल 4 चेंडूचा सामना केला, तब्बल 5 चेंडूचा सामना केला, तब्बल 12 धावांचं योगदान, 13 धावांचं योगदान दिलं, माफ करा। चांगली बॅटिंग दाखवली, कारण सकाळच्या सत्रापासून पहिल्या सामन्यापासून जो अटॅकिंग बॅटिंग होती ती बॅटिंग शेवटच्या मेगा फायनलच्या सामन्यामध्ये देखील पाहायला मिळाली। मात्र दुर्दैवी नॉन स्ट्राईक एंडला मात्र रनआउट बाद होतोय। नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय विजय पाटील। यावेळी मात्र कट केलाय पुन्हा एकदा लॉंग ऑफचा खेळाडू, थोडासा 20 स्टेप मध्ये धावतोय, मात्र तोपर्यंत 2 धावा इथे सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्या आणि 2 धावेने स्कोर बोर्ड मात्र पुढे सरकेल। धावा येतात 27-27। चांगली सुरुवात, पहिल्या षटकात 14 धावा जरूर आल्या, त्यानंतर विजयने आतापर्यंत विचार केला तर 13 धावा खर्च केल्यात। नवीन फलंदाज शिरीष म्हात्रे मैदानात दाखल झालाय नॉन स्ट्राईक एंडला। यावेळी पुन्हा एकदा तशाच प्रकारचा तोच क्षेत्र तोच खेळाडू 20 शेप मध्ये खेळलाय। आता मात्र मिळेल ती फक्त सिंगल आणि 1 धावेने स्कोर बोर्ड पुढे सरकतोय 18-28 धावा। चांगली सुरुवात, चांगली फाईट, बिग फाईट। गत वर्षीचा चॅम्पियन संघ तत्बरोबर दातिवली संघ, म्हणजे ही अस्तित्वाची लढाई असेल। यावेळी वाडेकर संघासाठी कीर्तिमानाची लढाई असेल आणि याच घरच्या मैदानामध्ये मला वाटतं दातिवली संघ सराव करत असतो, त्यामुळे घरच्या मैदानामध्ये दातिवली संघासाठी देखील अस्तित्वाची लढाई, म्हणजे दोन्ही संघासाठी अस्तित्वाची लढाई असेल, मात्र वाडेकर संघासाठी कीर्तिमानाची लढाई। मात्र हा झेंडा विजयाचा
कोण रोवणार. यावेळी मोठा फटका आणि ही ते जेल मात्र सुटलाय. एकच म्हणावं असं वाटतं, तेलही गेलं तूपही गेलं, हाती आलं दुपटन आणि हा येतोय षटकार. शिरीषच्या बॅट मध्ये आलेला हा षटकार, कारण झेलही सुटला आणि षटकार गेलाय, त्यामुळे थोडासा खचला असेल हा खेळाडू, मात्र आत्मविश्वास वाढला असेल बॅटमन शिरीषचा. चला काही कानमंत्र दिला जातोय का. अतुल मैदानामध्ये येत आहेत, पाण्याची मागणी केली गेली बॅटमॅनच्या माध्यमातून. 4 षटकांचा सामना आहे, मेगा फायनल. तसेच आमचे राजेश भोईर, निलेश म्हात्रे, अरविंद पाटील, मधुकर पाटील, अनंता भोईर, कैलास भोईर, ज्ञानेश्वर भोईर, मुकेश पाटील, मदन भोईर, जयराम पाटील, महादेव भोईर, बाबूराव पाटील, वासुदेव म्हात्रे. नक्कीच हे सर्व जर कुठे असेल तर त्यांनी या आपल्या क्रीडा मंचावरून आसनस्थ व्हायचे. आणि आमचे विशेष जयराम पाटील आणि महादेव भोईर यांचं देखील आभार मानावे तेवढे थोडेच आहे, कारण त्यांच्या माध्यमातून एक स्वादिष्ट जेवणाची मेजवानी या सर्व खेळाडूंसाठी, प्रेक्षकांसाठी, मान्यवरांसाठी, आमचे सर्वांसाठी एक उत्तम अशी मेजवानी त्यांनी आम्हाला दिली. त्यांचं देखील खूप खूप आभार. आणि नक्कीच कारण हे शेवटचं सत्र आहे आमचं, त्यामुळे आम्ही देखील सर्वांचा आभार मानू. ज्या लाडक्या प्रेक्षकांनी या स्पर्धेला भेट दिली त्या सर्व प्रेक्षकांचा देखील आभार, आयोजकांचा देखील आभार. आणि या SMD स्पोर्ट लाईव्ह पंकज माळी असतील, भूषण पाटील असतील, त्याचबरोबर कॅमेरामॅन आमचे निलेश पाटील यांचं देखील खूप खूप आभार. DJ राज ज्यांनी आमच्या आवाजाची काळजी घेतली, प्रेक्षकांना मंत्र मुग्ध करणारे संगीत ऐकवलं, त्यांचं देखील आभार. त्याचबरोबर पद्माकर दादा भोईर यांचं देखील आम्ही विशेष आभार मानू. तसेच आमचे समालोचक मित्र नितीन दादा काळण यांचं देखील आभार मानू, कारण त्यांनी आम्हाला अर्जंट या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली, त्यांचे देखील आभार. सर्वच मी आभार मानतो. वळ्या सामन्याकडे. तिसरं षटक कमलाकर भोईर, यावेळी मात्र टॉप पेच साठून मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय, बॅटमॅन आउट. मेघा पाण्याच्या सामन्यामध्ये आता मात्र नक्कीच दुसऱ्या विकेटचं पतन होते, कारण प्रकाश देखील बाद झाला, अतुल देखील बाद झाला आणि चौथ्या क्रमांकावर मात्र या अगोदरच्या सामन्याचा हिरो मनोज खंडागले मैदानात दाखल होतोय. यावेळी स्ट्राइक एंडला असेल, धावसंख्या स्थिरावलेली 34. तिसरं षटक मार्गस्थ असताना फ्रंटफुटचा वापर पुढे उडी केल्यात खेळाडू विजय पाटीलच्या हातून चूक होणार नाही. आणि यस, तिथे जेल मात्र टिपला गेलाय. बॅटमन OUT आउट. त्याचबरोबर दातिवली संघासाठी एक पारितोषिक आलेलं आहे. दातिवली संघ जर या मेगा फायनल मध्ये विजयी झाला तर संजय म्हात्रे यांच्याकडे 1000 रुपयाची पारितोषिक. ओळ्या सामन्याकडे नवीन बॅटमॅन मैदानात दाखल होतोय सत्यवान.
आणि हॅट्रिकचा बॉल असेल भावी या स्पर्धेतली दुसरी हॅट्रिक इथे वाडेकर संघच पूर्ण करेल का? जरा टाळ्या होत्या. हॅट्रिकचा बॉल फेकला जातोय यावेळी मात्र लॉंग ऑफच्या दिशेने तिथे जवळपास कोणताही खेळाडू नाहीये आणि बॉन्ड लाईनच्या बाहेर जाईल बॉल चौकार. धावसंख्या 38. पुन्हा एकदा धावकर्त्याचा फलंदाज उंची गेला 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 षटकार. महेश पाटील यांचं देखील खूप खूप आभार. त्यांनी या स्पर्धेसाठी टी शर्ट दिलेलं आहे. त्यांचं देखील खूप खूप आभार महेश पाटील. शिरीष म्हात्रेसाठी पारितोषिक आले. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचे पारितोषिक रवी म्हात्रे यांच्याकडून हे पारितोषिक आलेलं आहे. आणि हा उत्तुंग षटकार धावसंख्येला वेग येतोय. 44 धावा 44-4. आता मात्र सामना नक्कीच चुरशीचा पाहायला मिळेल. पुन्हा एकदा हवेमध्ये जरूर हो इथे काय सोडलंय गोलंदाज कमलाकरने झेल सोडलाय की वाडेकर संघाचं नशीब सोडलंय. मात्र पायचे अजूनही एक सत्र शिल्लक. या एका धाब्याने स्कोरबोर्ड मात्र पुढे सरकेल. 45 धावा. जबरदस्त फाईट. अजूनही या षटकातला शेवटचा बॉल शिल्लक आहे. आता मात्र लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन पाहायला मिळते. उजव्या हाताचा बॅट्समन यावेळी स्ट्राइक एंडला. या फलंदाजासाठी मात्र क्षेत्ररक्षणी व्यूहरचना शॉट थर्डमॅन पॉइंट एक्स्ट्रा कव्हर वाईडिश लॉंग ऑन विजय पाटील आपण पाहू शकतो. लॉंग ऑन डीप मिड विकेट डीप स्क्वेअर लेग शॉट फाईन लेग एसटी रक्षक आणि गोलंदाज. यावेळी मात्र थोडासा मागे आले रूम करण्याचा प्रयत्न होता. मात्र दुसरा विकेटचा प्रयत्न केला जाईल आणि दुसरी धाव. ओहो डायरेक्ट हिट. व्हॉट अ फेकी. जबरदस्त काय थ्रो केला. डायरेक्ट हिट. बॅटमॅन आउट. जगन्नाथ पाटील साहेबांचं आगमन झालं. त्यांचं सहर्ष स्वागत. नक्कीच दादांचं या विकेटच्या माध्यमातून स्वागत केले गेले. काय हिट केला पहा. नक्कीच अशा वेळी ज्यावेळी आम्ही म्हणतो की लहानपणी गोटीने ज्याला म्हणायचो तशा प्रकारचा गोटीने परफेक्ट हिट केला गेला आणि बॅट्समन मात्र बाद झालाय. शिरीष म्हात्रे मात्र तंबूच्या आश्रयाला. धावसंख्या 46. संजय म्हात्रे यांच्याकडे प्रति षटकामागे 1000 रुपये दिले जाईल. दातुरी संघाच्या प्रत्येक फलंदाजाला संधी असेल. संजय म्हात्रे यांच्याकडे 1000 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाईल. प्रति षटकासाठी हे पारितोषिक आहे. नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल झाला उमेश पाटील. तो दुसऱ्या बाजूला सत्यवान. यावेळी मात्र शरीराचा वेध घेणारा हा बॉल. मात्र काय घडलं मैदानामध्ये. दोन्ही खेळाडू एकाच एंडला. मात्र एकाला परतावं लागेल माघारी. बॅट्समन आउट.
ज्ञानेश्वर डेकोरेटर्स या आपलं सहर्ष स्वागत असेल. या दादा, आपली जागा आमच्या हृदयामध्ये मनामध्ये या क्रीडा मंचावर आहे. आपलं सहर्ष स्वागत. उमेश पाटील यासाठी प्रति षटकासाठी 1000 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. इथे मात्र लॉंगॉनच्या दिशेने थोडेसे पंबल 1 2 3 अटेंड मध्ये हा चेंडू फील्ड केला गेला. मात्र इथे 2 धावा देखील तितक्याच वेगात कंप्लीट झाल्या. स्कोर बोर्ड पाहिलं तर 48-48. राजेश पाटील दातिवली यांचं आगमन झाले. दादांचं सहर्ष स्वागत. मोतीराम दळवी यांच्याकडून उमेश पाटील साठी प्रति षटकारासाठी पारितोषिक आलेले आहे 1000 रुपये. आणि हा जातोय चौकार. इथे मात्र 52 धावा स्कोर बोर्ड वर. जबरदस्त बॅटिंग. धावसंख्या 52. अजूनही दातिवली संघाच्या इनिंगचे शेवटचे 3 चेंडू शिल्लक. या 3 चेंडू मध्ये 8 ते 9 धावा आल्या तर सामना मात्र जबरदस्त फाईट पाहायला मिळेल. यावेळी मात्र धावबादाची शक्यता. यस, पंचांचा बोर्ड आकाशाकडे. बॅट्समन आउट. थँक्यू डीजे, थँक्यू. धावसंख्या 52. नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल होतोय हरिदास. गत वर्षीचा जर आपण विचार केला तर वाडेकर संघाने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता आणि तब्बल 32 धावा कुठल्या होत्या आणि उंबाडे संघाला मात्र त्या धावा करू दिल्या नव्हत्या. मात्र इथे टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि तो निर्णय मात्र सफल ठरवतील का बॅट्समन. आता मात्र धावसंख्या 52. अजूनही दातिवली संघाच्या इनिंगचे 2 चेंडू शिल्लक. खोल टप्प्याचा बॉल होता. बॅटचा काही संपर्क होत नाही. मात्र इथे डायरेक्ट हिट जरूर. अंपायर डिसिजन इज आउट. नॉट आउट. यस यस, नॉट आउट. बाईज. यस, यष्ट्या बेल्स मात्र खाली पडले होते त्यामुळे हा खेळाडू सुरक्षित पोहोचलाय. मात्र बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव स्कोर बोर्डवर जरूर ऍड केली जाईल. आणि अंतिम शेवटचा बॉल फेकतोय सुधीर व्यापारी. गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय. दातिवली संघाने प्रथम फलंदाजी करत असताना मात्र शेवटचा बॉल पेस करतोय. यावेळी तशाच प्रकारचा चेंडू होता. बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळत नाही. वन्स अगेन बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव ऍड केली जाईल आणि स्कोर बोर्ड उर्वरित 4 षटकाचा खेळ इथे संपन्न झालाय आणि धावा येतात 54. गरज असेल ती 55 धावांची. बॅटिंगचा जर विचार केला तर दातिवली संघाने 24 चेंडू मध्ये 54 धावा कुठल्या. मात्र वाडेकर संघाला येणारे 24 चेंडू 55 धावांची गरज असेल. मात्र हा चांगला सामना जरूर प्रेक्षकांना पाहायला मिळेल. कारण गतवर्षीचा चॅम्पियन संघ विपक्ष दातिवली अशी ही लढत मैदानामध्ये संपन्न होणार आहे. मात्र या सामन्यावर कोणता संघ शिक्कामोर्तब होईल हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. कारण दातिवली संघाला देखील कमी लेखून चालणार नाहीये. कारण या संघाने प्रथम बॅटिंग करत असताना उर्वरित 4 षटकामध्ये 54 धावा कुठल्यात आणि येणारी 4 षटक गरज असेल ती 55 धावांची. मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका. मोतीराम दळवी साहेबांना विनंती करतो की आपण यायचंय. किरण दळवी आपण देखील यायचे. आपले सहर्ष स्वागत. मोतीराम दळवी आपण देखील या. आपले सहर्ष स्वागत. मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा, एकत्र जय हनुमान क्रिकेट संघ 40+ आयोजित बेतवडे
मात्र मी थांबतो, तुम्ही थांबू नका. पाहत राहा SK चषक 2021. पुढचा आवाज असेल नितीन काळन. धन्यवाद. शिरीष म्हात्रे यांनी विकेट घेतली तर संजय म्हात्रे यांच्याकडे 1000 रुपयाचं कॅश पाहिजे. 1500 रुपयाचं. तर बिंदास पाटील यांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. तर 55 धावांचं लक्ष आपण पाहतोय ते चॅम्पियन बनण्यासाठी वाडेकर संघासमोर. तर गणेश आणि विजय ही जोडी खूप महत्त्वाची वाडेकर संघाची. तर शिरीष म्हात्रे येत आहेत पहिलं षटक घेऊन. उलटा चेंडू आपण पाहतो पहिलाच वाईडिश लॉंगॉनवर क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले. अतुल एका धावेने खातं उघडलं. फुलटा चेंडू आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून काढलाय. विजय पाटीलच्या बॅट मध्ये येणारा हा चौकार. डीजे माशा थांबायचे थोडा. तो विजय भोईर यांचा इथे सत्कार केला जाईल. मी पद्माकर भोईर. तो विजय भोईर यांचा इथे सत्कार केला जाईल. पद्माकर भोईर यांच्या शुभ हस्ते. ही जोडी खूप महत्वाची आहे. ते मात्र एक धाव मिळते. गोलंदाज शिरीष. चार षटकात 55 धावांचं लक्ष्य वाडेकर संघासमोर. आणि आतापर्यंत 6 धावा झाल्या. किरण दळवी यांचाही सत्कार केला जाईल आमच्या व्यासपीठावर. पद्माकर भोईर यांच्या शुभ हस्ते. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. दिलीप गायकर साहेबांना विनंती होतो आपण व्यासपीठावर यायचे. दिलीप गायकर साहेब. किरण दळवी यांचाही सत्कार केला जातो. इथे मात्र रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलाय. मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आहे आणि झेल झालाय ड्रॉप. विजय पाटीलचा झेल आता बघायचंय किती महागात पडेल. झेल सुटलाय की मॅच हे सांगणं थोडस कठीण आहे. मोतीराम दळवी यांचा सत्कार. जगन्नाथ पाटील यांचा इथे सत्कार केला जाईल. पद्माकर भोईर यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते जगन्नाथ पाटील साहेबांचा सत्कार करायचा. डान्सिंग डाऊन द विकेट लॉंग ऑफच्या दिशेने 2 धावा इथे मिळतात. जगन्नाथ पाटील साहेबांचाही सत्कार केला जातोय. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि शिरीषने धावा खर्च केले ते 10.
तर मुकेश पाटील यायचे आपलाही सत्कार केला जाईल आणि महेश पाटील दोघांना विनंती आपण या. राजेश पाटील राजेश पाटील साहेब यायचे आपलाही सत्कार केला जाईल. चला टीम मीटिंग घेऊ नका मॅच लवकर सुरू करायचे संदेश कारण की अंधार होत चाललाय. त्यानंतर महेश पाटील मुकेश पाटील यांचाही सत्कार होणार आहे. त्यांच्या माध्यमातून 40+ तेवढे संघाला टी शर्ट सुद्धा उपलब्ध झालेत. 10 धावा झालेत. 45 अजूनही करायच्यात 18 बॉल मध्ये. 18 चेंडू 45 धावांची गरज. वाडेकर संघाची रन मशीन जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये विजय पाटील त्यामुळे या मॅच मध्ये काही घडू शकतं. महेश पाटील यांचाही सत्कार आमच्या व्यासपीठावरती केला जातोय. इथे मात्र चांगला चेंडू मात्र चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. खराब क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळतोय आणि चेंडू जाईल सीमा पार चौकार. तर डेकोरेशनचे ज्ञानेश्वर पाटील यांचाही सत्कार होईल. पद्माकर भोईर विनंती आपल्या शुभ हस्ते ज्ञानेश्वर पाटील यांचाही सत्कार होईल. त्याच्या माध्यमातून डेकोरेशन तुम्ही पाहताय. चौथा धावा झाल्या. अतुल गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. 14 धावा झाल्या. इथे मात्र फलंदाज त्रिफाची विजय पाटीलची खेळी समाप्त. हा लागणारा खूप मोठा धक्का वाडेकर संघाला. ताचारी महादेव भोईर यांचाही सत्कार होईल. पद्माकर भोईर यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. महादेव भोईर आणि जयराम पाटील आपण यायचे आमच्या आचारी. तिसरा क्रमांकावरती फलंदाज येत आहेत. शरद शेलार आले. अतुल राईट मोर द विकेट. चांगला चेंडू चांगलं एक्स्ट्रक्शन पाहायला मिळेल आणि डॉट चेंडू की ते समाप्ती होते. अतुल चांगली गोलंदाजी करतायत. तर मोठं यश त्यांना मिळाले जरूर. विजय पाटीलला बाद त्यांनी केल्यानंतर गणेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये. आता लक्ष आपण पाहिलं तर 55 धावांचा आहे. आतापर्यंत धावा झाल्या त्या 14. त्यामुळे लक्ष अजूनही दूर आहे. अजून एक चांगला चेंडू त्याच पद्धतीचा चेंडू ऑन साइडला खेळायचं होतं. अजून एक डॉट बॉल. प्रत्येक डॉट चेंडू हे प्रेशर निर्माण वाडेकर संघावरती. याच मैदानामध्ये अजून खूप साऱ्या स्पर्धा आमदार चषक स्पर्धा सुद्धा तुम्ही पाहू शकाल. मोतीराम दळवी व त्यांच्या सहकार्यांच्या माध्यमातून एसके चषक पाहू शकाल. राजे चषक आणि आकर्षण संघाच्या माध्यमातून अजूनही मोठमोठ्या स्पर्धा या स्पर्धेत तुम्हाला पाहायला मिळतील. इथे मात्र चेंडूची गती कमी केली. एक धाव जरूर मिळाली. धाव झाल्यात 15.
तर 15 धावा झाल्यात. तर 15 धावा धापल गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र पायचीच स्ट्रॉंग अपील आणि फलंदाज होईल बाद. योग्य निर्णय तुम्हाला पाहायला मिळतोय संदेश पाटील यांच्या माध्यमातून. अजून एक धक्का मैदानामध्ये वाडेकर संघाला. स्पर्धेसाठी आम्हाला पाण्याची ज्यांनी व्यवस्था केली त्रिमूर्ती एंटरप्राइजेस, अनुराज पाटील आणि राजेश एंटरप्राइजेसचे अभिमन्यू पाटील. आपण असाल तर यायचे, आपलाही सन्मानित केला जाईल. तर 2 षटकार धावा झाल्या. 15 टार्गेट होतं 55 म्हणजे 18 बॉल आपण 12 चेंडूचा आता खेळ शिल्लक आणि 12 चेंडू मध्ये 40 धावा करायचे वाडेकर संघाला चॅम्पियन बनण्यासाठी. आपण तर अतुलने चांगली गोलंदाजी केली. 2 विकेट सुद्धा अतुलला मिळाले आणि तेही महत्वाचे. गणेश आणि विजय महेश पाटील यांचे आगमन झाले. दातिनीचे त्यांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. आणि मनोज खंडागळेचा पहिला चेंडू तुम्हाला डॉट पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी करतायत. 4 फायनल आतापर्यंत दातिनी संघाने जिंकले आहेत आणि ही फायनल जिंकली 40 प्लसने, तर 5वी फायनल जिंकेल. शांताबाई माधू खंडागळे यांच्याकडनं हॅट्रिक साठी 500 रुपये. 11 चेंडू आणि 40 धावांची गरज. रेल्वे मैदानामध्ये सुद्धा ट्रॉफी त्यांनी पटकावली होती. निजाच्या स्पर्धेत तुम्ही पाहिला. निघू येथे स्पर्धा आली तिथे क्रमांक त्यांनी पटकावला. त्यानंतर आडवली येथे स्पर्धा आली तिथे क्रमांक पटकावल्याने आता बेतोडेच्या स्पर्धेमध्ये म्हणजे 5वी ट्रॉफी मिळू शकते जर आज सामना जिंकला तर. 1 धाव मिळते, 1च धाव मिळेल. तर बघा विशाल मडवी आणि निवृत्ती म्हात्रे आपण जो बक्षीस अनाउन्समेंट केला होता बकरा तो द्यायचा टीम दातिवडीला. तर मित्रांनो बक्षीस अनाउन्समेंट केल्यानंतर बरेचसे प्रश्न कॉमेंटेटरला सुद्धा विचारले जातात की तुम्ही अनाउन्समेंट करता आता ते पारितोषिक तुमच्याकडे जमा असतो का. तर आम्हाला उत्तर द्यावं लागतं नाही. त्यामुळे असं करू नका की लाईव्ह टेलिकास्ट आहे त्यामुळे आमचा आवाज प्रेक्षकांपर्यंत जातो. वाईट चेंडू संख्या 17 आपण पाहिलं तर 55 धावांचं लक्ष आहे. मनोज खंडागळे सुद्धा या स्पर्धेत खूप चांगल्या सेमीफायनल मध्ये महत्वाच्या मॅच मध्ये मनोजने अजून एक डॉट बॉल. मनोज खंडागळेला आता मात्र लय मिळाली आहे. त्या लय मध्ये ते गोलंदाजी करतायत. वाडेकर सारख्या बलाढ्य संघाला थोडंसं शांत ठेवलंय. ज्ञानेश्वर भोईर यांना विनंती आपण यायचे व्यासपीठावरती. अजून एक डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल का. यस काय गोलंदाजी करतायत. 5 चेंडू मध्ये फक्त 2 धावा दिल्यात मनोजने. ही मॅच जिंकणं थोडंसं आता कठीण झालंय टीम वाडेकर संघाला. ज्या खेळासाठी वाडेकर संघ जाणला जातो तो खेळ मात्र इथे होत नाहीये. आणि काय गोलंदाजी. मनोज खंडागळेची गोलंदाजी आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. षटक क्रमांक समाप्त होते. डेड बॉल आहे. मनोज खंडागळे डेड बॉल दिले पंचांनी. आम्हाला असं वाटलं की षटक संपलेला इशारा केलाय. डेड बॉल आहे. बेल्स पडली होती नक्कीच. इशारा येतोय पंचांचा.
18 धावा झाल्या, 55 धावांचं लक्ष आहे, म्हणजेच 37 धावांची अजूनही गरज आहे. 7 मनोज खंडाकडे पहिल्या मॅच मध्ये संघ असं वाटत होतं पराभूत होईल, मात्र अतुलने मॅरेथॉन इनिंग साकारली आणि सुनील मामाच्या बॅट मधून हा षटकार का येतोय स्क्वेअर लेगच्या वरून. आता समीकरण आहे 6 चेंडू आणि 31 धावांची गरज. शेवटचं षटक गोलंदाज निलेश पाटील येत आहेत. 6 चेंडू आणि 31 धावा, म्हणजे चेसिंग कंपल्सरी 5 षटकार आणि 1 सिंगल घ्यावी लागेल. आणि इथे मात्र सिंगल मेल 5 चेंडू आणि आता 30 धावांची गरज आहे. मामाच्या बॅट मधून एक षटकार आलाय, 5 षटकार मामाने दिले तर मॅच जिंकू शकतो संघ. बॅट मोर द विकेट. इथे मात्र चेंडू हवेत आहे. 2 धावा मिळत आहेत. 4 चेंडू आणि आता 28 धावांची गरज आहे. पंच सुद्धा थोडीशी हेल्प करतायत तानाजी पाटील. 4 चेंडू 28 धावा. आणि इथे मात्र फलंदाज क्लीन बोल्ड यश मिळाले गोलंदाज निलेश पाटीलला. फलंदाज सुनील चौधरी उर्फ मामा बॅक टू द पॅव्हेलियन. आता मात्र मॅच जिंकणं थोडस कठीण जरूर झालं वाडेकर संघाला. त्याच्या गोलंदाजीने केलेला धावा खर्च, त्या धावा बनवणं किती कठीण झालं दुसऱ्या सत्रामध्ये. तीन चेंडू अजूनही शिल्लक आहेत, फक्त औपचारिक आता 3 चेंडू मध्ये 28 करायचे आहेत. डॉट बॉल. Dancing down the wicket, अजून एक डॉट बॉल. इथे मात्र मामाच्या बॅट मधून फटका चांगला आलाय, मात्र 5व्यांदा 40+ मध्ये चॅम्पियन संघ ठरलाय तो जय हनुमान दातिवली संघ. अभिनंदन, हार्ड लक वाडेकर. $2000 टीम साठी. संजय मात्रेंच्या टीम साठी. नरेश दळवी यांच्याकडून $2000 टीम साठी आहेत आणि संजय मात्रे यांच्याकडून
1000 रुपये 3000 रुपयाचं कॅश प्राइज असेल दातुली संघाला. मोतीराम दळवी यांच्याकडनं सुद्धा दातुली संघाला 3000 रुपयाचं कॅश प्राइज आहे चॅम्पियन बनल्याबद्दल. म्हणजे एकूण आपण पाहिलं तर 6000 रुपये कॅश प्राइज आहे. नरेश दळवी यांच्याकडनं 2000 रुपये, मोतीराम दळवी यांच्याकडनं 3000 आणि संजय म्हात्रे यांच्याकडनं 1000 रुपये संघाटीने या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय तो